मित्रांनो नमस्कार। तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आपला आजचा विषय आहे नोटरी इंटरव्ह्यू बाबत ज्यांचे निकाल लागलेले आहेत। मित्रांनो सर्वप्रथम नोटरी जे वकील बांधव झालेले आहेत त्यांना माझ्या व टीमच्या माझ्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन। मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम नोटरीचा जो इंटरव्ह्यू लागला आहे त्या इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने नोटरी सेल न्यू दिल्ली यांनी भारत सरकार यांनी काय कागदपत्र सांगितलेत, किती रकमेची फी सांगितलेली, त्यानंतर आपणास कुठे आणि किती कागदपत्र जमा करायचे त्याबाबतचे संपूर्ण अशी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो यापूर्वी देखील आपण नोटरी विषयी व नोटरीचे जे इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि नोटरीच्या संबंधित जे काही आपण व्हिडिओ केलेले आहेत त्याबाबत वर आपण आय बटनवर जर चेक केले तर तेथून आपण ते व्हिडिओ पाहू शकतात। आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण लगेचच आपण मित्रांनो काही दिवसांमध्ये म्हणजेच आपण जे ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन त्यानंतर ॲडव्होकेट डिक्लेरेशन चालू आहे त्याबाबत देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि लवकरच प्रदर्शित करणार आहोत। म्हणून मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर असेच बनून राहा आणि तुम्ही हा प्रस्तुतचा व्हिडिओ जो आहे हा शेअर करावा, जेणेकरून आपले संबंधित जे बांधव आहेत त्यांना याची माहिती होईल। आणि याबाबत मित्रांनो असं आहे की आपण जर बघितलं मित्रांनो की हा जो काही इंटरव्ह्यूचा निकाल लागलेला हा PDF द्वारे लागलेला आहे। आपले बरेचसे जे वकील बांधव आहेत त्यांना अजून माहीत नाही की बाबा ह्या इंटरव्ह्यू बाबतचं काय झालं, आपले लागले का नाही, लिस्ट लागली का नाही। जो नेटवर ऑनलाईन साईटवरती इलेक्ट्रॉनिक मीडियावर ॲक्टिव्ह आहेत त्यांनाच माहीत होते आणि बरेचसे आपले वकील बांधव आहेत मित्रांनो की त्यांना आपल्या निकालाबाबत माहीत नाही, फॉर्म कुठे भरावा, कसा भरावा, काय लागणार आहे त्याबाबतची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओला घेणार आहोत। चला तर आपण आजचा हा व्हिडिओ सुरुवात करू। मित्रांनो सर्व वकील बांधवाचे माझ्या व माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। आता मित्रांनो आपण आपला आजचा जो विषय आहे की नोटरीचा रिझल्ट लागल्यानंतर आपणास कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत। सर्वप्रथम मित्रांनो आपण असं समजून घेऊया 14 मार्च 2024 रोजी हा जो नोटरीचा निकाल लागलेला आहे, अवघा एक महिना म्हणजे 15 एप्रिल 2024 पावेतो आपणास हे संबंधित कागदपत्र व संपूर्ण प्रिस्क्राईब फी आणि त्याबरोबर इतर डॉक्युमेंट असे आपणास नोटरी सेलकडे पाठवायचे आहेत। आता त्याबाबतचा मित्रांनो याविषयीचा आता आपणास सर्वप्रथम कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत। आता यामध्ये माझं तुम्हाला असं सांगणं आहे मित्रांनो, आपणाकडे संपूर्ण कागद असे जमा आहेत, जसे आता 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, लॉचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, त्यानंतर सनद आणि महत्त्वाचं जे आहे मित्रांनो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट। आता हे जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तुमच्या लोकल बारकडून तुम्हाला घ्यायचं नाही, हे जे घ्यायचं आहे साहेब हे जे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायचं आहे मित्रांनो हे तुम्हाला बार कौन्सिल ऑफ इंडिया BCI यांच्याकडून घ्यायचं आहे। तर तुमच्या इथे बार कौन्सिलर असतील त्या बार कौन्सिलरकडे एक कोणीतरी त्यांचा अटेंडंट असतं, त्यांच्याकडे हा एक फॉर्म द्यायचा आहे मित्रांनो। आता हा जो मी काही फॉर्म सांगतोय त्या फॉर्मची PDF तुम्हाला खाली दिलेली आहे, ती PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या PDF सोबत तुमचा जो सिरियल नंबर आहे त्या सिरियल नंबरची कॉपीची प्रत काढायची आहे। त्यानंतर तुमचं कोणतेही वकील असल्याबाबतचा फोटो असल्याबाबतचा, वकिलाचा फोटो असल्याबाबतचं ओळखपत्र याची झेरॉक्स द्यायची। हे असे सर्व मित्रांनो तुम्हाला तुमच्या लोकल बार कौन्सिलर जे आहेत बार कौन्सिलर यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे, किंवा तुम्हाला जर स्वतः जाणं जर पॉसिबल असेल, शक्य असेल तर तुम्ही डायरेक्ट बार कौन्सिलरकडे महाराष्ट्र आणि गोवा इथे दाखल करू शकता ते प्रस्तुतचे कागदपत्रे, तेथून तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल। आता मित्रांनो जी काही यादी लागलेली आहे, जे वकील बांधव जे आहेत जे नोटरी झालेले आहेत त्यांचे नाव आहेत, त्यांची यादी लागलेली आहे, ते मी मित्रांनो PDF वर दिलेले आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला तुमचे नाव सर्च करा म्हणजे तुम्हाला तेथून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल। आता मित्रांनो आपण कागदपत्र बघितलेत, कागदपत्र दिल्यानंतर त्या लोकल जे आपले बार कौन्सिलर जे आहेत त्यांचा जो लोकल जो माणूस आहे तर तिथे त्यांच्याकडे मित्रांनो हा जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कामी 1000 रुपये चार्ज करत आहेत। तर आपण असे 1000 रुपये पेड केल्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल। त्यानंतर
दुसरं जे एकदा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्याला मित्रांनो त्याच्यासोबत आपलं एक ॲफिडेविट द्यायचं आहे. जे ॲफिडेविट 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायचं आहे. ते ॲफिडेविट आपल्याला जे आपले लोकल जे JMFC सिनियर डिव्हिजन किंवा अन्य कोणी जज असतील त्यांच्याकडून ते सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. त्यांचे सही शिक्का घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर दुसरे तुमचे 2 पासपोर्ट फोटो असणार आहेत. त्यानंतर पासपोर्ट फोटो व्यतिरिक्त महत्त्वाचा जो विषय आहे मित्रांनो की तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर हे हिंदी आणि मराठीमध्ये आणि तुमचे सिग्नेचर आणि जो ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये विथ पिनकोड असं वडिलांचं नाव, पत्ता, त्यानंतर तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि स्पेसिमेन सिग्नेचर असे 3 स्पेसिमेन सिग्नेचर अशा एका कोऱ्या कागदावर ते द्यायचं आहे. आणि असे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो हे जमा केल्यानंतर ती 2000 रुपये तुम्हाला प्रिस्क्राईब फी ही जो काही गव्हर्नमेंटचा जे कोश आहे त्या तिथे भरायचे आहेत. असे 2000ची पावती, त्याच्यानंतर ओरिजिनल जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ओरिजिनल ॲफिडेविट आणि बाकी इतर जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले त्या कागदपत्रांच्या सेल्फ ॲटेस्टेड, त्याबरोबर तुमचे 2 फोटोग्राफ्स आणि जे स्पेसिमेन सिग्नेचरचा जे मूळ व्हाईट प्लेन पेपरवर असे सर्व संपूर्ण कागदपत्र मित्रांनो नोटरी सेल न्यू दिल्ली यांच्याकडे पाठवायचे आहेत. आता नोटरी सेलचा जो पत्ता वगैरे जो आहे ते मी PDF दिलेला आहे. तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. आता यामध्ये असे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो तुम्हाला 15 एप्रिल 2024 पूर्वी साध्या पोस्टाने तुम्हाला पोस्टल तेथे पाठवायचे आहेत. त्याचबरोबर पोस्टल पाठवल्यानंतर तुम्हाला हे काही संपूर्ण कागदपत्र स्कॅन करून ते अपलोड करून मित्रांनो जो ईमेल ID आहे नोटरी सेलचा तो देखील मी खाली PDF दिलेला आहे. ते ईमेल ID आणि तुम्हाला स्क्रीनवर पण शो करत असेल तर त्यावर तुम्हाला ईमेल IDवर टाकायचे आहेत. आता हे संपूर्ण कागदपत्र टाकल्यानंतर अशी कागदपत्राची व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर आपला ऑथेंटिकेशन चेक होईल. सर्व एलिजिबिलिटी चेक झाल्यानंतर मित्रांनो आपणास नोटरी होण्यास तुम्ही तो नोटरीचा नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही पात्र होतात. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो. माझा प्रयोजन एकच असतो की जेणेकरून जास्तीत जास्त माहिती या बाबतीत झाले पाहिजे. असं कोणत्याही वकिलाचं होता कामा नये की त्याचं नाव आलेलं आहे, तो पास झालेला आहे आणि पुरेशा माहिती अभावी त्यांचं काम झालेलं नाही, ते नोटरी होऊ शकलेलं नाही. असं होऊ नये म्हणून माझा प्रयोजनच तो हेतूच तो असतो मित्रांनो. म्हणून हा संबंधित माझा प्रस्तुतचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि तुमचे जे काही संबंधित असतील जे नोटरी होणारे आहेत, नोटरी पास झालेले आहेत, त्यानंतर त्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांना शेअर करावा. जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडिया हँडल जेवढे आहेत तेथे शेअर करावा. आणि मित्रांनो यानंतर आपण लवकरच जे काही आता चालू आहे मित्रांनो